त्यांनी काय म्हटलंय बघूयात। शास्त्री म्हणतात पूर्ण समाज आता त्यांच्या बाजूने नाही, प्रश्न तोच आहे ना। आम्ही सुद्धा समाजाबरोबरच आहोत। समाज कोणता हा नाही, समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे। पण महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण सुरू झालेलं आहे की जातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते। भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती, पोटजाती, उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे। दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये। पण मराठा विरुद्ध ओबीसी, अमुक विरुद्ध तो, या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या बरे दिवस आहेत। बीडमध्ये जो संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे सरपंचाचा, आणि परभणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून एका मागासवर्गीय मुलाची हत्या जी केलेली आहे, या दोन्ही गुन्हेगारांना सरकारने सजा दिली पाहिजे। पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे। या सरकारमध्ये 65% मंत्रीचे गुन्हेगार आहेत। त्यामुळे एक धनंजय मुंडे नाही, या सरकारमध्ये 65% मंत्री हे असतील तर त्यांना राजीनामे द्यावा लागेल। फडणवीसांनी ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। पुढची बातमी बघूयात। जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन केलंय। जितेंद्र आव्हाड